तर मित्रांनो, आपण चाललेलो आपल्या शाळेच्या इकडं आणि हे बघा, हे आपला पर्याय. इथून आता आपण वरती जाणार आहोत या रस्त्याने. तर माझ्यासोबत आहे तन्मय म्हात्रे. या रस्त्याने आपण आता जाणार आहोत. हा बघा, हा असा चढाव आहे इथं. हे बघा, इथं पण आहे ना रातांब्याची झाडं आहेत. हे बघा, रातांबा आणि जांभळाची पण आहे बघा इथं झाड आहे. आणि किती धरलाय बघा जांभूळ. खाली पडलं खाणार खाऊ नको. हे बघा, जांभूळ आणि रातांबा. तर हे असं सगळं आपल्या गावाला असतं आजूबाजूलाच. तर आपण जातो आता शाळेकडे, विमलेश्वर मंदिराच्या इथं. नमस्कार, मी स्वप्नील जाधव. परत एकदा मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आत्ता वाजलेत दुपारचे 12 आणि आत्ता आपण चाललो आहे विमलेश्वर मंदिर बघण्यासाठी. तर आज ऊन नाही आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर मित्रांनो, इकडून आहे ना लेफ्टला खिंडगिणीकडे जायलाचा रस्ता आहे राजापूरलानी, आणि इकडे उजव्या साईडला आपल्या शाळेकडे आणि विमलेश्वर मंदिराच्या इथे जाण्याचा रस्ता आहे. तर आजूबाजूला बघा पक्ष्यांचा आवाज आहे. हे इथं वडाचं झाड आहे, आपल्याला शाळेत जाताना लागतं. आणि ह्या त्याच्या पारंब्या. ही आपली समोर शाळा आहे. तर मित्रांनो, आपण आता विमलेश्वर मंदिराच्या इथे आलोय आणि हे बघा, हे विमलेश्वर मंदिर आहे. एकदा आपण आज जाऊन पण बघणार आहोत. तर मित्रांनो, या मंदिराचं आहे ना, हे बघा तुम्ही, लाकडाने सगळं काम केलेलं आहे, कोरीव काम. आणि पेशवेकालीन हे मंदिर आहे. ह्या मंदिराचे खांब आहेत ना पूर्ण लाकडी आहेत आणि त्याच्यावर सुंदर अशी नक्षीकाम सुद्धा केलेलं आहे बघा. फार वर्षांपूर्वीचं असल्यामुळे ना तुम्हाला हे लाकडं पण थोडीशी खराब होताना दिसत आहेत. पण जे डिझाईन ज्या वेळेला म्हणजे डिझाईन जे काढले आहेत ना ते कमाल आहेत. हे बघा, वरती पण तुम्ही बघितलात ना, तर हे बघा पूर्ण कौलं ही लाकडावरती ठेवलेत ना, त्या लाकडासुद्धा डिझाईन केलेलं आहे. हे बघा, कमाल असं ही नक्षीकाम केलेलं आहे पूर्ण आहे ना. हे बघा, सगळ्या साईडला असं हे नक्षीकाम केलेलं आहे वरच्या बाजूने. आणि तसंच तुम्ही इकडं पण बघू शकता, खांबाला पण सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे बघा. आणि इथून हे असं आतमध्ये जायला आहे. हे बघा, हा एंट्रन्स आहे. त्याला पण बघा कसं कोरीव केलेलं आहे ते. हे दगडाची ही भिंत आहे ही बाजूला, आणि हा लाकडी हा दरवाजा आहे. हे बघा, कमाल असं हे मंदिर आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता इकडे विमलेश्वर मंदिर. आणि ह्या आतमध्ये असा गाभार आहे. हे बघा, हे पण पूर्ण असं लाकडी हे केलेलं आहे. हे बघा, जबरदस्त. म्हणजे हे जे कोरीव काम आहे ना, हे जबरदस्त केलेलं आहे. हे बघा, हे मेन मंदिर आहे. हे बघा, पूर्ण आतमध्ये तुम्हाला इथे डिझाईन पण दिसत असेल, दगडाने केलेले कोरीव काम. आणि हे बघा, दरवाजाच्या इथेच हे असं हे आहे, हा उंबरठा म्हणू शकतो आपण. कोरीव कसं काम केलेलं आहे बघा त्याच्यावरती. आणि हे आतमध्ये पिंडी आहे इथं. असं हे जबरदस्त असं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला पण आहे ना, हे बघा दगडाची भिंत आहे आणि ती सुद्धा कोरीवच आहे. असं हे सुंदर मंदिर आहे आपल्या तेरवण गावामध्ये आणि फार पूर्वीचं आहे. ही देणगीदारांची नावं आहेत. ही बघा, त्यावेळेला ही किंमत खूप जास्त होती, कारण तुम्ही हे बघू शकता
1 नोव्हेंबर 1985ला सभामंडपाची फरशी बसवली, त्यावेळीची ही देणगी आहे ही बघा. आणि मंदिराच्या समोरच हे नंदी बैलाचं एक स्मारक आहे इथं, दगडामध्ये कोरीव. तर हे मंदिर आहे आणि मंदिराच्याच बाजूला ही सुपारीची बाग आहे आणि इथंच आहे ना परे आहे, म्हणजे झरा आहे पाणवठा बाजूला. तर असं हे जबरदस्त असं मंदिर आहे आणि हा व्ह्यू पॉईंट आहे. इथे पण हे छोटंसं मंदिर आहे सिद्धेश्वर म्हणून. तर हे असं फार वर्षांपूर्वींचं मंदिर आहे हे, पेशवेकालीन. तर हा आपला होळीचा मांड आहे इथे आणि हे बाजूला जुगादेवी मंदिर. ही आपली मराठी शाळा आहे. तर मित्रांनो, ही आपली शाळेची मागची बाजू आहे. इथे लहानपणी आम्ही आहे ना, म्हणजे 1ली ते 7वी माझं बालपण इथंच गेलं. हे कोपऱ्यातून वगैरे आहे ना आम्ही मेथीच्या बिया रुजवायच्या, म्हणजे मेथीची भाजी करायचो आम्ही इथं. खूप लोकांना माहिती आहे आपल्या शाळेमध्ये जे शिकून गेलेत त्यांना. हे पहिल्यांदा असं हे उंचवठा वगैरे होता त्या साईडला वगैरे, तर अशी झाडाची मुळं अशी आलेली असायची बाहेर आणि तिथे मध्ये माती असायची. तर पोरं आम्ही तिथे आहे ना मेथीच्या बिया टाकायचो आणि मग असे रुजायचे. असे खूप मुलांना अशा सवयी होत्या शाळेमध्ये असताना. आणि इकडं ह्या साईडला आहे ना, हे बघा इकडं पाळीकरांची घरं आहेत. तर पहिलं आहे ना यांच्याकडे खाली इकडे गरे, चकली, रव्याचा लाडू मिळायचा. तर कोणी कोणी खाल्लं आहे आपल्या शाळेमध्ये असताना तर कमेंट करून नक्की सांगा. आणि इथं सुद्धा दुकान होतं. तर अशा खूप साऱ्या आठवणी आहेत आपल्या मराठी शाळेच्या. तर आता जाऊया आपण घरी.